कुर्ला टू वेंगुर्ला. मित्रांनो, सगळ्यात पहिली एक गोष्ट सांगेल, जर तुम्ही गावाशी जुळलेले असाल, तुमचं मन म्हणा किंवा तुम्ही कधी राहिले असाल, कारण माझं हे आहे की बिकॉज ऑफ द रिलेटिव्स मी जाणं येणं असतं आणि मी जुळवू नये यार, म्हणजे मजा येते. जेव्हा पण मी जातो आत्याकडे वगैरे तेव्हा यार मजा येते. म्हणजे ते शेत, ते एक ओव्हरऑल प्रेझेंटेशन, म्हणजे असं निसर्ग हे खूप मोठी एक तऱ्हेने आपण म्हणतो ना, शहरात बिल्डिंग्स मजा येते. तर त्या याच्यात जे कनेक्ट करू शकतात ना त्या मातीशी, त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. बाकी पॉपकॉर्न ऑडियन्स मस्त आली बाबा, समोसा पॉपकॉर्नवाल्यांसाठी नाही आहे, मे बी नाही पण आवडणार. पण आणि हा खरंच खूप सिरियस टॉपिक लग्नाविषयी वगैरे जो यांनी मांडला आहे, खूप सिरियस टॉपिक आहे हा. म्हणजे कॉमेडी वेमध्ये घेतला आहे यांनी, पण प्रेझेंटेशन जबरदस्त आहे. डायरेक्शन मस्त वाटलं मला. कॅरेक्टर्स काय जबरदस्त भन्नाट निवडले. आय मीन सगळ्यांनी मेहनत केलेली दिसते रे. आणि म्युझिक जे आहे ना, बॅकग्राऊंड म्युझिक, ते पण छान वाटतं. आणि हा खरंच तुम्हाला एक तर सत्य परिस्थिती जी आहे आत्ता त्यावर विचार करायलाही भाग पाडतो. थोडा हसवतो, पण डिफरंट आहे, थोडा मजा येईल. आणि खरंच मला आता छान वाटायला लागलं आहे की मराठी चित्रपटात म्हणजे असे चित्रपट येत आहे की दर वीकमध्ये तुम्हाला ते अट्रॅक्टच करतात की यार बघाच. जसं मागच्याच वीकमध्ये 3 चित्रपट आले, तसं म्हणजे कंपॅरिझन नसते कोणत्या चित्रपटाची कोणाशी, पण मजा येते पाहायला. तोच एक हा विषय आहे. बाकी ओव्हरऑल कॅरेक्टर डेव्हलपमेंट मस्त आहे. कॅरेक्टर्स लवेबल वाटतात, त्यांची ॲक्टिंग पण सुंदर आहे. हे क्रेडिट डायरेक्टरला जातं, प्रोडक्शन हाऊसला तर ऑब्व्हियसली जातं. छान मेहनत केली आहे यार, मजा आली. म्हणजे मी सिरियसली सांगतो, मी या चित्रपटाचा ट्रेलर पण नव्हता बघितलेला. नाही तर मी ट्रेलर रिव्ह्यू पण केला असता, जर मी ट्रेलर तेव्हा बघितला असता. तर मला तेव्हा म्हणजे मी नंतर पाहिला ट्रेलर आणि त्यानंतर मला रिअलाईज झालं की यार ट्रेलर न बघता जरी गेलो तर मला जास्त सरप्राईज मिळालं ॲक्च्युली. म्हणजे मला टॉपिकच नव्हता माहिती पर्टिक्युलरली. हां, ट्रेलर बघून वेगळी गोष्ट आहे, पण नंतर ट्रेलर बघितला मी चित्रपट बघितल्यानंतर. सो नाही यार, मस्त आहे चित्रपट, तुम्ही बघा. म्युझिक छान आहे, कॅरेक्टर्स छान आहेत, डायरेक्शन तर उत्कृष्ट आहे, रायटिंग स्पेशली. प्रत्येक कॅरेक्टर एक वेगळं आपलं छाप म्हणतो ना आपण की सोडतो. तर तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट? जर बघितला असेल तर नक्की सांगा. 5 मधून 4 रेटिंग.